पंढरपूर वारीला जात असताना आम्हाला रोहित छत्तीसच्या अलीकडे एक फोन सापडला आणि तो फोन बंद होता म्हणून चालू करून पाहिलं तर आम्हाला मनात पण वाटलं नव्हतं आमच्या संग असं काही घडलं. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी ब्लॉगर आदित्य आणि स्वागत आहे तुमचं जमतंय की नवीन मिनी ब्लॉग मध्ये. तर आज होता आमचा पंढरपूर वारीचा तिसरा दिवस. काल रात्री दैगाव साकतच्या श्रीराम मंदिरात मुक्काम केला आणि सकाळी लवकर आवरून आधी शिंदे मामांकडून गंध लावून घेतला. बोला ना. आता गंध लावला, आता दर्शन झालं, अजून काय पाहिजे? मग मंदिरात येऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. रामकृष्ण हरी. थोडं पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी नाश्ता करायला थांबलो. तिथे नाश्ता केला आणि आम्ही निघालो दिंडीच्या पुढे, कारण पुढे जाऊन मला ब्लॉग एडिट करायचा होता. त्यात रोहित छत्तीसच्या अलीकडे चालत असताना सायला रोडच्या अलीकडे एक फोन सापडला. मोबाईल सापडलाय, कोणाचा आहे काय माहिती. चालू करून बघू आपण कोणाचा आहे. तर मित्रांनो, आम्हाला आहे ना रोहित छत्तीसच्या अलीकडे ना एक फोन सापडलाय. आता बघू तो फोन चालू करून बघू, जर कोणत्या वारकऱ्यांचा असेल तर आपण बघू, कॉन्टॅक्ट झाला तर त्यांना आपण फोन देऊन टाकू. फोन बंद होता म्हणून फोन चालू केला तर त्याच्यावर शेवटचा फोन ताई या नावाने केला होता. त्या ताईला फोन केला असता त्या म्हणाले की आमच्या आई म्हणे चांद्याच्या दिंडीत त्यांच्याकडून फोन पडला असेल. सापडला हे त्यांच्याकडून कुठेतरी राहिला होता, रस्त्याला आम्हाला भेटला. थोडं पुढे गेल्यावर रोहित छत्तीसच्या कमानीच्या पुढे आम्हाला चांद्याची दिंडी दिसली. तर आम्ही त्या माऊलीला मोबाईल लिहिलेला आहे आणि त्यांच्या तोंडावरचा आनंद आता मी शब्दात सांगू नाही शकत. कसं आहे दादा, कोणाचं असू शेवटची वस्तू मिळली म्हणजे. आमच्या आप्पांनी सगळ्या टीमनी त्यांना भेटलो, त्यांना मोबाईल लिहून टाकला आणि त्यानंतर आलो आम्ही रोहित छत्तीसच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात, कारण दुपारच्या जेवणासाठी आम्ही इथेच थांबणार होतो. आणि हा ब्लॉग जर रोहित छत्तीसकरांपर्यंत गेला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. जेवण करून निघाल्यानंतर तर चांगलंच पावसाचं वातावरण झालं, म्हणलं येतो काय, आणि तसंच झालं. पुढे गेल्यावर फुल जोरात पाऊस सुरू झाला. मग या दादांच्या दुकानात थोड्या वेळ थांबलो, पण पाऊस काय थांबायचं नावच घ्याय ना. मग आम्ही रेनकोट घालूनच पुढे निघालो. तर आज रात्रीचा मुक्काम होता आमच्या घोगरगावच्या इंग्लिश मिडियम स्कूलला. किती झाला आजचा रूट आपला? जवळ आम्ही ना रोहित छत्तीस मधून जेवण केल्यानंतर जे निघलोय नॉन स्टॉप आता डायरेक्ट आहे ना. आता हे गाव कोणतं आहे? घोगरगाव मध्ये थांबलोय. तर मित्रांनो, आजचा व्लॉग इथंच एंड करतो. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या जमतंय कीच्या पेजला फॉलो आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.